आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्रालयातील लाच प्रकरणात फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट देण्यात आली। एसीबीला कारवाई करण्यास पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। लाच प्रकरणात झिरवाळांबद्दल कोणतेही पुरावे मिळालेले नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं। माझ्याही कार्यालयात गैरव्यवहार झाल्यास कारवाई होणार आणि कुणाचाही वरदहस्त नसेल असंही फडणवीसांनी म्हटलंय। मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेवलला तक्रार आहे हे बघू नका। त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा। उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे। त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरदहस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे। तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही। महत्त्वाची बातमी समोर येते। आपण पाहतोय रोज सकाळी उठून नवीन आरोप करणं योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आरोपांचं योग्य उत्तर मिळेल असंही ते म्हणाले। अलिबाग जमिनीच्या वादावरून नार्वेकरांवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। तर विरोधी पक्षनेता अध्यक्ष आणि सभापती ठरवतील असंही फडणवीसांनी सांगितलं। अध्यक्षांवर कुठलाही प्रश्नचिन्ह नाही। रोज उठून काहीतरी आरोप लावायचे ही जी काही सवय आहे ही योग्य नाही आहे। त्याचं योग्य उत्तर मिळेल। सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये। विरोधक म्हणतात की सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा लोकशाही टिकवण्यासाठी। सरकार घाबरते, विरोधी पक्ष नाही, फारच घाबरलोय आम्ही। घाबरून अगदी घरीच बसलेलो आहे। घाबरून आमची चाळण झालेली आहे। पण मला असं वाटतं की याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। हे शेवटी अध्यक्ष आणि सभापती म्हणून ठरवतील। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दादांच्या आठवणीला उजाळा दिला। पाहूयात। 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे। माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता। दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे। अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी नियती समोर आपलं चालत